दिवस 10 नोव्हेंबर 2025, वेळ सायंकाळी सुमारे 6:52 ठिकाण दिल्लीमधील लाल किल्ल्याच्या जवळ मेट्रो स्टेशन गेट नंबर 1 ची हुंडाई कंपनीची एक पांढरी i20 एक स्लो मूव्हिंग कार लाल दिव्यात थांबली होती. हळूहळू पुढे येत ट्रॅफिक मध्ये अडकली आणि अखेरीस 6:30 वाजताच्या दरम्यान त्यात विस्फोट झाला आणि संपूर्ण देश हादरून गेला. हा विस्फोट एवढा भयानक होता की आजूबाजूची 4 वाहनं जळून खाक झाली. 11 जणांचा बळी गेला आणि 24हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. मृत्यूचा आकडा वाढतोय आणि दिल्ली पोलीस स्पेशल सेल, क्राईम ब्रांच आणि NIAच्या टीम संयुक्तपणे तपास करतायत. हा आत्मघाती हल्ला आहे की कारमध्ये स्फोटकं आधीच पेरली गेली होती याचा शोध घेतला जातोय. अचानक झालेला हा स्फोट नेमका कुणी घडवून आणला? या स्फोटाची पुसटची सुद्धा कल्पना NIA किंवा गृह खात्याला नव्हती का? त्या कारमध्ये कोण बसलं होतं? CCTV फुटेज मध्ये काय काय दिसतंय? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी. आता सगळ्यात अगोदर ही घटना कशी घडली ते समजून घेऊ. एका CCTV फुटेज मध्ये गाडी तब्बल 3 तास पार्किंग मध्ये होती. नंतर गाडी दुपारी 3:19 वाजता लाल किल्ल्याच्या पार्किंग मध्ये प्रवेश करताना दिसते. नंतर सायंकाळी 6:48 वाजता ही कार निघून जात असल्याचं CCTV मध्ये दिसून आलंय. काही मिनिटांनंतर गाडी सब्जी मंडी आणि दर्यागंज रोड वरून प्रवास करत लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 वर पोहोचली, जिथे या कार मध्ये झालेल्या एका शक्तिशाली स्फोटाने दिल्ली हादरली. स्फोटानंतर आग भडकली, मोठ्या ज्वाळा भडकल्या, यामुळे परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला. मेट्रो स्टेशनच्या गेट आणि आजूबाजूच्या काचाही फुटल्या आणि सगळीकडे गदारोळ माजला. दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितलं की कारमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती होत्या. स्फोटानंतर गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती, त्यामुळे मृतांची DNA आणि ओळख पटवणं कठीण झाले. फॉरेन्सिक टीम आणि NSGचे पोस्ट ब्लास्ट युनिट घटनास्थळी पोहोचले आहेत आणि वाहनाच्या उर्वरित भागांमधून स्फोटकं शोधण्याचा ते प्रयत्न करतात. ते ID अमोनियम नायट्रेट होतं की उच्च दर्जाच्या रसायनापासून बनवलेले बॉम्ब होते याचा शोध घेतला जातोय. हा स्फोट घडवून आणण्यासाठी वापरलेली हुंडाई i20 ही गुरुग्राम मध्ये नोंदणीकृत गाडी असल्याचं समजतं. तिचा मालक मोहम्मद सलमान, ज्याला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. सलमानने ही गाडी 1.5 वर्षांपूर्वी ओखला येथील रहिवासी नदीमला विकल्याचं उघड झाले. नदीमने i20 कार रॉयल कार झोन या डीलरला विकली. मग यानंतर पुलवामाच्या तारिकने रॉयल कार झोन कडून i20 कार घेतली. तारिक मूळचा पुलवामाचा पण फरीदाबाद मध्ये राहत होता. फरीदाबाद मध्ये 2900 किलो स्फोटकं सापडलेल्या डॉक्टर मुजम्मिल शकीलही पुलवामाचाच, त्यामुळे संशयाची सुई अधिकतम याच दहशतवादी गटावर फिरते. CCTV फुटेज मध्ये कार चालकाने मास्क लावलेलं असल्याचं त्याचा चेहरा स्पष्ट दिसून येत नाही. पोलीस आता स्फोटाच्या दिवशी गाडीचा मालक कोण होता आणि ती कोण चालवत होतं याचा शोध घेत आहेत. आता यात आपले शेजारी पाकिस्तानी यांचा हात असेल का यात शंका नाही, कारण भारताने त्यांचा जेव्हा कपाळमोक्ष केलाय तेव्हा हे शांतप्रिय राष्ट्र शांतिप्रिय लोकांना पाठवून असे हल्ले भारतात घडून आणलेले आहेत. आता ऑपरेशन सिंदूर नंतर पाकची सगळीकडे धुळदाण झाली होती. त्यांनी हा स्फोट मोठ्या काटाचा भाग चाचणी म्हणून घडवून आणलेला होता का, अशी शंका उपस्थित केली जाते. दहशतवादी अनेकदा मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यापूर्वी लहान प्रमाणात स्फोट करून तंत्राची चाचणी घेतात. त्यामुळे दिल्ली NCR मध्ये सर्व मॉल, मेट्रो स्टेशन आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे. अखंड भारतात सर्वच ठिकाणी हाय अलर्ट दिला गेलाय. तपास यंत्रणांचा संशय कुणावर आहे यावर लक्ष दिले तर गाडीचा कागदोपत्री शेवटचा मालक, फरीदाबाद मध्ये 2900 किलो स्फोटके सापडलेला मुजम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारिकने घाबरून आत्मघातकी हल्ला केल्याचा संशय. काळा मास्क घातलेला तो माणूस सुरुवातीला ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला दिसला. तो दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हे फुटेज स्फोटाच्या तपासात एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतं. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा हल्ला आत्मघातकी पद्धतीचा असल्याचं दिसून आलंय. मीडियावर प्रकाशित माहितीनुसार दिल्ली स्फोट प्रकरणात 2 संशयितांची नावं समोर आली आहेत, मोहम्मद उमर आणि तारिक. स्फोटांसाठी वापरलेली i20 कार तारिकच्या नावावर होती आणि मोहम्मद उमरने कार चालवत नेऊन आत्मघातकी हल्ला केल्याचा संशय. स्फोटात मोहम्मद उमरही ठार झाल्याचा अंदाज आहे. दिल्ली पोलिसांकडून UPI अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आलाय. तसेच विविध ठिकाणांचे CCTV फुटेज तपासले जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच मंगळवारी सकाळी 9 वाजता या स्फोटांसंदर्भातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. स्फोट उच्च तीव्रतेचा होता, इतका की शक्तिशाली होता की पार्क केलेली 4 वाहनं पूर्णपणे जळून खाक झाली.
आणि जवळच्या इमारतींच्या काचा फुटल्या. आता तपासातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा रिमोट कंट्रोल बॉम्ब होता की टायमर सेट डिव्हाइस हे अजून निष्पन्न झालेलं नाही. भारताची यात मोठी शोकांतिका आहे. कुठलाही हल्ला घडला की त्यांच्या गुन्हेगारांना सर्व स्तरातून सर्वच विचारसरणीच्या लोकांकडून शिव्या दिल्या जातात. मात्र जेव्हा पोलीस जीवाची बाजी लावून त्यांना कोर्टात हजर करतात तेव्हा त्यांना वकीलपत्र मिळवून देणारे, त्यांच्यावर कसा अन्याय होतो हे सांगणारे महाभाग याच देशात आहे. गुन्हेगारांना, दहशतवाद्यांना धर्म नसतो. मात्र आता पुन्हा एकदा यांचा धर्म उकरून एकाच धर्माचे लोक कसे शांतीप्रिय आहेत हे सांगून राजकीय पोळ्या भाजल्या जातील आणि बळी गेलेल्या लोकांचा आत्मा तसाच न्यायाच्या प्रतीक्षेत तळमत राहील. हे दुर्दैव. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी